एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा एक सूचक इशारा दिलाय। मला हलक्यात घेऊ नका असा इशारा एकनाथ शिंदेंनी नाशिकच्या सभेत दिलाय। यापूर्वी ठाण्यातील एका कार्यक्रमातही शिंदेंनी असा इशारा दिला होता। त्यामुळे शिंदेंचा रोख नेमका कुणाकडे असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। पाहूया। मला हलक्यात घेऊ नका, एकनाथ शिंदेंचा पुन्हा इशारा। एकनाथ शिंदेंचा रोख कुणाकडे, चर्चांना उधाण। एकनाथ शिंदे महायुती सरकारमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सातत्याने होत असतात। उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यापासून सुरू झालेली शिंदेंची नाराजी अजूनही कायम आहे की काय असा प्रश्न पडावा। कारण मला हलक्यात घेऊ नका असा इशारा पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंनी दिलाय। ज्यांनी हलक्यात घेतलं त्यांचं काय झालं हे संपूर्ण देशानं बघितलं असा चिमटाही शिंदेंनी काढलाय। नाशकातल्या सभेत बोलताना केलेल्या शिंदेंच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या। शिंदेंचा रोख नेमका कुणाकडे असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। एक बार जो कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता, असं माझं काम आहे। साधा कार्यकर्ता आहे मी, पण मला हलक्यात घेऊ नका। साधा आहे पण बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे, दिघे साहेबांचा आहे। मला हलक्यात घेऊ नका। ज्यांनी हलक्यात घेतलं त्यांना काय झालं माहिती आहे आपल्याला। मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही। हलक्यात घेऊ नका या इशाऱ्याचा एकनाथ शिंदेंनी सुरू केलेला सिलसिला सातत्यानं सुरू आहे। नाशकातल्या या सभेआधी 9 फेब्रुवारीला ठाण्यातही एकनाथ शिंदेंनी असाच इशारा दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या। श्रीकांत शिंदे डॉक्टर आहे, तो ऑपरेशन करतो, पण मी डॉक्टर नसताना मोठे मोठे ऑपरेशन केले आणि बोल न देता केले। त्यामुळे मला कोणी हलक्यात घेऊ नका एवढंच सांगतो मी आपलं बोलत नाही, मी आपलं काम करतो। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये विसंवाद असल्याचा दावा शिवसेना ठाकरे पक्षाकडनं करण्यात आला होता। त्यामुळे शिंदेंचा रोख फडणवीसांकडे असल्याची चर्चा सुरू झाली आहे। मात्र शिवसेनेनं याचं खंडन केलंय। एकनाथ शिंदेंचा रोख ठाकरेंकडे असल्याचं स्पष्टीकरण मंत्री उदय सामंतांनी दिलंय। देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव घेऊन त्याच्यामध्ये या सगळ्याला वेगळा स्पर्श करण्याची काही आवश्यकता नाही। हे साहेबांनी नाशिकमध्ये त्याचा उल्लेख केला नाही। अनेक वेळा विजेच्या बाबतीमध्ये त्यांनी हा उल्लेख केलेला आहे, परंतु कदाचित काल आपल्याला तो जाणवला असेल। अनेक वेळा तो उल्लेख केलेला आहे। त्याचा संबंध कुठेही भाजपाशी, मुख्यमंत्र्यांशी किंवा मित्रपक्षांशी नाही। भाजपकडनंही यावर सावध प्रतिक्रिया आली आहे। महायुती म्हणून आम्ही एकत्र असल्याचं मंत्री आशिष शेलार यांनी सांगितलंय। या चर्चांना अर्थ नसल्याचा दावा देखील शेलारांनी केलाय। एकनाथ शिंदेजी जे म्हणाले ते विरोधकांना म्हणाले असते आणि म्हणून मातोश्रीने त्यांना हलक्यात आतापर्यंत घेतलं आणि मग ही परिस्थिती झाली। अजूनही हलक्यात घेऊ नका हा मातोश्रीकडे इशारा त्यांचा असेल। मुख्यमंत्री राहिलेल्या एकनाथ शिंदेंनी अगदी शेवटच्या क्षणी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। तेव्हापासूनच या सरकारमध्ये एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांचं पेव फुटलं होतं। त्यानंतर पालकमंत्री पदावरूनही महायुतीमधला बेबनाव उघड झाला। अशा एक ना अनेक कारणांमुळे शिंदेंच्या नाराजीच्या चर्चा सुरू असतानाच एकनाथ शिंदेंनी सूचक इशारा दिलाय। त्यामुळे चर्चा तर होणारच। नाशिकहून योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास मुंबई।